शीर्षक: काळ्या विहिरीचं रहस्य. रात्री रडणारी ती बाई. रात्रीचे 12 वाजले होते. भैरववाडी गाव पूर्ण शांत झोपलं होतं. कुत्र्यांचे भुंकणे सुद्धा थांबले होते. फक्त थंड वारा वाहत होता आणि गावाच्या बाहेरच्या त्या जुन्या विहिरीतून हळूहळू रडण्याचा आवाज येत होता. माझं मूल पाहिलंस का? तो आवाज ऐकताच गावातील लोक भीतीने दारं बंद करत होते. कारण गावात एक गोष्ट सगळ्यांना माहीत होती. जो कोणी रात्री त्या विहिरीजवळ गेला तो दुसऱ्या दिवशी कधीच परत आला नाही. पण त्या रात्री गणेश नावाचा एक हट्टी तरुण हातात कंदील घेऊन त्या विहिरीच्या दिशेने चालत होता. भैरववाडी हे गाव डोंगरांच्या मधोमध वसलं होतं. गाव लहान होतं, पण त्या गावाबद्दल दूरपर्यंत एक गोष्ट प्रसिद्ध होती. गावाच्या बाहेर असलेली काळी विहीर. ती विहीर इतकी जुनी होती की कोणालाही माहीत नव्हतं ती कोणी बांधली. विहिरीभोवती एक मोठं वडाचं झाड होतं. त्याच्या फांद्या इतक्या खाली झुकल्या होत्या की दिवसा सुद्धा तिथे अंधार वाटायचा. गावातील म्हातारे लोक सांगायचे, त्या विहिरीत मृत आत्मा राहतो. लहान मुलांना तर संध्याकाळनंतर त्या दिशेला पाहायला सुद्धा मनाई होती. गणेश मात्र वेगळाच होता. उंच, धाडसी आणि थोडा अहंकारी. त्याला गावकऱ्यांच्या गोष्टींवर विश्वास नव्हता. तो नेहमी म्हणायचा, भूत नसतं, भीती माणसाच्या मनात असते. त्याचे मित्र त्याला समजवायचे, पण तो हसायचा. एक दिवस गावात पुन्हा खळबळ उडाली. कारण गावातील रामू शेतकरी धावत गावात आला. त्याचा चेहरा घामाने भरला होता. तो थरथरत म्हणाला, मी तिला पाहिलं. ती विहिरीजवळ उभी होती. गावात शांतता पसरली. कोणी विचारलं, कोण? रामूचा आवाज थरथरला, तीच, पांढऱ्या साडीतली बाई. हे ऐकताच काही बायका रडू लागल्या. म्हातारे लोक देवाचं नाव घेऊ लागले. पण गणेश हसू लागला. तो म्हणाला, तुम्ही लोक अजूनही या गोष्टींवर विश्वास ठेवता. रामू रागाने म्हणाला, मी स्वतः पाहिलं आहे. तिचे पाय उलटे होते आणि तिचे डोळे. रामू पुढे बोलू शकला नाही. त्या रात्री गणेशने निर्णय घेतला. तो स्वतः त्या विहिरीजवळ जाणार होता. गावकऱ्यांनी त्याला खूप थांबवलं. गावातील एक म्हातारा पुढे आला. त्याचं नाव होतं हरिभाऊ. तो गावातील सगळ्यात वृद्ध माणूस होता. त्याने गंभीर आवाजात विचारलं, तुला खरंच जायचं आहे? गणेश म्हणाला, हो. हरिभाऊ काही क्षण शांत राहिला. मग तो म्हणाला, मग आधी त्या विहिरीचा इतिहास ऐक. खूप वर्षांपूर्वी त्या गावात सावित्री नावाची बाई राहत होती. तिचा नवरा युद्धात मेला होता. तिच्याकडे फक्त एक छोटा मुलगा होता. त्याचं नाव होतं मोहन. सावित्री त्याच्यावर जीवापाड प्रेम करायची. मोहनही खूप गोड मुलगा होता. संपूर्ण गाव त्याला ओळखायचं. पण एक दिवस मोहन अचानक गायब झाला. गावभर शोध घेतला गेला. जंगल पालथं घातलं, पण मोहन सापडला नाही. सावित्री वेडी झाली. ती दिवस रात्र गावभर फिरत राहायची. प्रत्येकाला विचारायची, माझं मूल पाहिलंस का? लोक तिची दया करायचे. पण हळूहळू लोक तिला टाळू लागले. कारण ती रात्री सुद्धा गावात फिरायची. डोळे लाल झालेले, केस विस्कटलेले आणि सतत एकच प्रश्न, माझं मूल कुठे आहे? एक रात्री अमावस्या होती. जोराचा पाऊस पडत होता. सावित्री अचानक गायब झाली. दुसऱ्या दिवशी गावातील लोकांना तिची चप्पल त्या विहिरीजवळ सापडली. पण सावित्री कधीच सापडली नाही. त्या दिवसापासून विहिरीतून रडण्याचा आवाज येऊ लागला. हरिभाऊची गोष्ट संपली. तो गणेशकडे पाहत म्हणाला, आता सांग, तरी सुद्धा जाणार आहेस? गणेश हसला, हो. रात्र झाली. गावात पूर्ण शांतता होती. गणेश हातात कंदील घेऊन घराबाहेर पडला. त्याचे 4 मित्र त्याच्या मागे आले. पण विहिरीपासून थोडं अंतर राहिलं. तसंच ते थांबले. एक मित्र घाबरत म्हणाला, आम्ही इथंच थांबतो. गणेश एकटाच पुढे गेला.
जसा तो विहिरीजवळ पोहोचला तसाच वारा अचानक वाढला. वडाच्या झाडाच्या फांद्या हलू लागल्या, कंदिलाची ज्योत थरथरू लागली आणि अचानक त्याला आवाज ऐकू आला, माझं मूल पाहिलंस का? गणेश जागच्या जागी थांबला. त्याच्या अंगावर काटा आला. त्याने हळूहळू मागे पाहिलं. कोणीच नव्हतं. तो स्वतःला सावरत पुढे गेला. तो विहिरीच्या अगदी जवळ पोहोचला. आत पूर्ण काळोख होता. त्याने कंदील खाली धरला. पाण्यावर काहीतरी हलत होतं. अचानक त्याला विहिरीत स्वतःचं प्रतिबिंब दिसलं. पण काही क्षणांनी त्या प्रतिबिंबामागे दुसरा चेहरा दिसू लागला. एका बाईचा पूर्ण पांढरा चेहरा, काळे डोळे. गणेश दचकून मागे सरकला आणि त्याच क्षणी त्याच्या मागून आवाज आला, माझं मूल पाहिलंस का? गणेशने मागे वळून पाहिलं आणि त्याच्या हातातील कंदील खाली पडला. त्याच्या समोर ती उभी होती. पांढरी साडी, लांब केस, पाय उलटे आणि चेहरा पूर्ण काळोखात. ती हळूहळू त्याच्याकडे चालत येत होती. गणेश पहिल्यांदाच घाबरला. तो मागे सरकू लागला, पण अचानक त्याचा पाय कुणीतरी पकडला. त्याने खाली पाहिलं तर विहिरीतून काळे हात बाहेर येत होते. ते त्याला आत ओढत होते. गणेश जोरात किंचाळला. दूर उभ्या मित्रांनी त्याची किंचाळी ऐकली, पण कोणी पुढे जायची हिंमत केली नाही. मग अचानक सगळं शांत झालं, पूर्ण शांत. काही वेळानंतर मित्रांनी धाडस करून विहिरीजवळ जाऊन पाहिलं. तिथे गणेश नव्हता. फक्त त्याचा कंदील पडलेला होता आणि विहिरीच्या पाण्यावर लाल रंग तरंगत होता. दुसऱ्या दिवशी गावात भीती पसरली. गणेश गायब झाला होता. कोणीच त्याला पुन्हा पाहिलं नाही. त्या दिवसानंतर गावात सूर्यास्तानंतर कोणी बाहेर पडत नव्हतं. पण खरी भीती तर आता सुरू झाली होती. कारण काही दिवसांनी लोकांना रात्री 2 आवाज ऐकू येऊ लागले. एक बाईचा आणि दुसरा गणेशचा. माझं मूल पाहिलंस का? माझी मदत करा. हे आवाज रात्रीभर गावात घुमत राहायचे. लोक वेडे होऊ लागले. काही कुटुंबांनी गाव सोडलं. भैरववाडी हळूहळू ओस पडू लागलं. एक रात्री हरिभाऊला अचानक दारावर टकटक ऐकू आली. त्याने दार उघडलं आणि त्याचे डोळे भीतीने मोठे झाले. दारात गणेश उभा होता, पण तो आधीसारखा नव्हता. त्याचा चेहरा पूर्ण पांढरा झाला होता. डोळे काळे पडले होते आणि त्याच्या तोंडातून फक्त एकच आवाज येत होता, माझं मूल पाहिलंस का? हरिभाऊ जोरात किंचाळला आणि पुढच्याच क्षणी गणेश अंधारात गायब झाला. आजही भैरववाडीच्या त्या जुन्या विहिरीजवळ रात्री रडण्याचा आवाज ऐकू येतो. लोक म्हणतात, सावित्री अजूनही तिचं मूल शोधत फिरते आणि गणेश, तो आता त्या विहिरीचा नवा रखवालदार बनला आहे. जो कोणी त्या विहिरीजवळ जातो त्याला अंधारातून 2 आवाज ऐकू येतात, माझं मूल पाहिलंस का? इथून पळून जा. धन्यवाद. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा.